तर हा होता आमचा गणपती बाप्पाचा चौथा दिवस आणि ह्या दिवशी आम्ही ठेवली होती सत्यनारायणांची महाराजांची पूजा. सो आम्ही मस्त सुंदर रांगोळी दरवाजाबाहेर काढून घेतली होती आणि सत्यनारायण महाराजांच्या पूजेची मांडणी सुरुवात केली होती. सो तुम्ही इकडे अशा प्रकारे बघू शकता आणि आम्ही सर्वजण एवढे व्यवस्थित रेडी होत होतो कारण की याच दिवशी आम्ही भजनसुद्धा ठेवलं होतं. सो 5 दिवसात आम्ही मागी गणपतीत एकदा तरी भजन ठेवतो जे सत्यनारायणाच्या पूजेच्याच दिवशी असतं. सो त्याची इथे तयारी चालली होती. भजन मंडळीसुद्धा आली होती आणि हा इतका अप्रतिम भजन मंडळ आहे की खरंच खूप सुंदर झालेलं सगळं. आमचा बाबू तर तुम्ही बघताय की ढोलकी 4 दिवसात तो शिकूनच घेतोय. सो तो आता आमचा पुढचा वादक होणार आहे आणि इकडे तुम्हाला मी पुढे वाईब्स दाखवते. सो इथे आम्ही आमच्या पायाचा ठेका पण धरला आणि खूप सुंदर चाललेला आहे. आणि इकडे आमच्या मस्त सुगरणी तुम्ही बघताय घरी खूप छान 5 पक्वानांचं जेवण केलं होतं. सो इकडे आम्ही सगळे जेवायला सुद्धा बसलोय. काकी खरंच खूप सुंदर दिसत होती आणि अशा प्रकारे आमचं जेवणाचं डिश. सो असा गेला आमचा हा चौथा दिवस. गणपती बाप्पा मोरया.